चला अंपायर ज्यासाठी केलं होतं अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा, मेगा फायनलला इथे थोड्याच वेळेला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे, काटे तर फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे. अरे जगणं निरर्थक म्हणतो ना भावा, तो इथे बैमान आहे. सुखासाठी इथे हसावं लागतं, इथेच रडावं लागतं, कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. मेगा फायनल इथे सुरुवात होते. अंपायर सिग्नल, मॅच ऑन. मेगा फायनल होते सुरुवात. गणपती बाप्पा, पहिलाच बॉल अकुल टप्प्याचा, परंतु पाहिलं गेलं तर अंपायर सर आपल्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने धाव फलकावरती अकाउंट ओपन केलं जात आहे. या एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना, बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी जन्नी माता चरई. यावेळेस पुन्हा एकदा पाहावं लागेल. अंपायर सरांकडे कटाक्ष टाकला जातोय, परंतु चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉलने टप्पा पडल्यानंतर उचली घेतली आणि उचली घेत असताना बॅटरला इथे जगवलं जातंय. वन बाउन्सचा इशारा देखील दिला जातोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट अविनाश ओव्हर नंबर 1 साठी. यावेळेस देखील दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. फायनलचं प्रेशर, फायनलचा दबाव पाहायला मिळतंय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या साथीनं 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2च षटकांचा सामना असेल. जास्तीच्या धावा खर्च करायच्या नाहीयेत, त्या अनुषंगाने गोलंदाजी चालू आहे. चला अनुभवी पंच आहेत, पंचांचा निर्णयाचा सन्मान करा. दोन्ही मोठे संघ आहेत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळतात. रफ्तार का सौदागर. गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी अचूक टप्प्यावर कशी करायची याचं उत्तम उदाहरण प्रात्यक्षिक सादर करत असताना पाहायला मिळतात अविनाश. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये काय पाहायला मिळतंय, पूर्णपणे रोखून ठेवलं जातंय, जखडून ठेवलं जातंय फलंदाज नागेश यांना. सलगचे 3 चेंडू निर्धाव आलेत. प्रेशर क्रिएट केलं जातंय, दबाव निर्माण केलं जातंय नागेश यांच्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 30 यार्ड सर्कलचं रेस्ट्रिक्शन बंधन असताना देखील इतक्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी मी करू शकतो हे सांगत असताना अविनाश यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट प्रयत्न. पुन्हा एकदा ते चित्र. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. मेगा फायनलचा प्रेशर, दबाव आता मात्र पाहायला मिळतोय स्पष्टपणे नागेश यांच्यावरती. ज्या नागेशनं मागच्या संपूर्ण सामन्यांमध्ये कमालीची बॅटिंग केली, फायनल मध्ये त्यांची बॅट शांत. अकुल टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल 1 बाउन्स जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. मेगा फायनलचा हा पहिला रवळनाथ चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. यावेळेस आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता काय घडलंय, बैल तर बैल गेला आणि सोबत 4 मीटरचा कासरा घेऊन गेला. कॅच तर कॅच सुटले आणि चौकार देखील आलाय. ठोकाडीचे पाहिजे ते आल्यानंतर असं कुठेतरी वाटत होतं नागेश दबावाखाली आपली विकेट बहाल करतील, परंतु ते 2 चौकार मारून सांगतायत डगमगलो थोडा तरी सावरून उभा राहील, मोडेल स्वाभिमान माझा
एवढा कठीण खेळ नाही. डाग बसले जरी पाठीवर टोमण्यांचे किती, पेटलेली आग आहे तोवर माझी हार नाही. इथे पाहायला गेलं तर नागेश हार मानायला तयार नाहीये. 3 चेंडू डॉट आल्यानंतर 2 चेंडूंवरती 2 चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करतायत. पहिल्या ओव्हरची समाप्ती पाहायला मिळाली. 10 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी नीरज बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप घ्या. अजून सेकंड इनिंग आपल्याला खेळवायची आहे. ओव्हर नंबर 2 नीरज बॉलिंग साठी. बॅटिंग साठी राज. यावेळेस बैठकचा फटका पाहायला मिळतोय. बॉल उंच हवेमध्ये, उंचाई गाठले, लांबी गाठणार नाहीये. कॅच पुन्हा एकदा सोडली जाते. ही कॅच होती की मॅच होती येणारी वेळच सांगून जाईल मित्रा. मेगा फायनलचा दबाव स्पष्टपणे सर्वच फलंदाजांवरती, सर्वच गोलंदाजांवरती, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणावरती दिसून येतोय. सुपाचा झेल इथे धरती मातेला दान केला जातोय. दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पलून पूर्ण केल्या जातील. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केला जातोय नीरजाच्या माध्यमातून. रवलनाथ क्रीडा मंडळ वजरवाडी आयोजित रवलनाथ चषक 2026 हे पर्व पहिलं दिमागदार असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय आडवली कल्याण विभागामधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावरती पाहायला गेलं तर रंगलेला क्रिकेटचा रंगारंग सोहळा. आणि या सोहळ्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सर्व. याची देही याची डोला हा ही स्पर्धा अनुभवताना आपण पाहिलं. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. मेगा फायनलला सुरुवात झाली आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला गेलं तर ऑफिशियल पंच म्हणून कैलास किल्लेकर सर, त्यांच्या साथीनं सूरज वाडकर सर आणि कुणाल गुप्ता सर, हे 3 अनुभवी पंचांचं त्रिकूट या स्पर्धेदरम्यान अंपायरिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं देखील इथे कौतुक करावं लागेल. त्यांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना 2 धावा पलून पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी आली आहे आणि इथे पाहावं लागेल. पंचांचं बोट आकाशाकडे. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेट बहाल केली जाते. 2 धावेच्या साथीनं धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. रनआउटच्या स्वरूपात पहिला आदरा इथे गावदेवी जन्नीमाता चर या संघाला. आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह प्रेक्षेपण युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून स्पोर्टेक्स लाईव्ह इव्हेंट या युट्यूब वाहिनीवरती प्रसिद्ध केलं जातं. याच दर्जाच्या स्पर्धा चांगल्या क्लॅरिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये तुम्हाला पाहायच्या असतील तर युट्यूब वाहिनीवरती जा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका. संदीपजी कोकरे स्क्रीन ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. योग्य वेळी प्रेक्षकांसमोर कोणता सीन, कोणता चित्र प्रक्षेपित करायचं याची जबाबदारी ते योग्यरित्या हाताळताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन हर्षद आणि प्रणव याचं देखील कौतुक करावं लागेल. सकाळच्या पहिल्या प्रहरापासून चांगल्या अँगलने ते संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना पाहायला मिळतील. आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये ऑफलाईन स्कोरर आमचे मित्र मयूर नरे याचं देखील इथे कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉलची अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. कोणत्या खेळाडूने किती धावा केल्या, कोणत्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता, या संपूर्ण माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. डीजे उमेश आणि डीजे बबल्या आणि डीजे पप्या याचं देखील इथे कौतुक करावं लागेल. कारण आज त्याच्या तालावरती संपूर्ण पब्लिक नाचताना आपल्याला पाहायला मिळाले. बघा डीजे पप्प्यासाठी हा बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 6 षटकार.
श्री काल भैरवनाथ सावंतकोंड या संघासाठी 23 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. टॉस जिंकला सावंतकोंड संघानं, फिल्डिंग करण्याचा त्याने डिसिजन घेतला. डिसिजन त्यांच्या बाजूनं पाहिलं गेलं तर सार्थ ठरताना पाहायला मिळालं. 23 धावांचं आव्हान आहे. 23 धावांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सावंतकोंड संघाची सलामीची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अनिकेत आणि त्याच्या साथीला अविनाश, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि या 23 धावा रोखण्यासाठी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी या स्पर्धेवरती आपलं नाव कोरण्यासाठी पहिला प्रमुख गोलंदाज गावदेवी जन्नीमाता चरई या संघाचा प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र अर्थात वैभव उगलिंगसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. चला चला स्पीडअप घ्यायचं, चालू करायचे मॅच. यानंतर पाहिलं गेलं तर अंपायर सिग्नल मार्चला होते ते सुरुवात. पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्ध पाहण्यासाठी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. टाळ्यांचा एकदा गजर. मेगा फायनलचा हा सामना. 23 धावांचं टार्गेट. अनिकेत बॅटिंग साठी. पहिलाच बॉल, कव्हर ड्राईव्हचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत असताना सीमारेषेच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळताय 4. तेवीस धावांचा पाठलाग करत असताना 4 धावेंनी इथे श्री गणेशा केलाय. अकुल टप्प्याचा बॉल, बॅटची इनसाइड एज. विकेट कपर कडून झाली आहे चुकी. मागे प्रोटेक्शन तैनात. सिंगल आली आहे. सिंगलच्या साथीनं 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता कॅप्टन कूल, अविनाश नव्यानं स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील. मोठ्या फटक्यासाठी हे सारखे देखील जाणले जातात. मेगा फायनलचा सामना आहे. मला माझ्या टीमला जिंकून द्यायचं आहे. या ट्रॉफीवरती मला माझं नाव कोरायचं आहे. या स्पर्धेवरती मला माझं नाव कोरायचं आहे. दोन्ही टीम तुल्यबल आहेत. एकमेकांच्या विरोधात अनेक सामने त्यांनी केलेत. एकमेकांचे डावपेच जाणून आहेत आणि त्या अनुषंगाने ते प्लॅनिंग केलं जात आहे. त्या अनुषंगाने फिल्डिंगचं सेटअप केलं जात आहे. बलिराम नक्कीच स्वतःच्या टीमसाठी चांगलं कार्य करताना पाहायला मिळत आहेत. अजून त्यांची ओव्हर येणं बाकी आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये किती धावा राहतील हे पाहणं गरजेचं. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, कव्हर्सला क्षेत्ररक्षक. सिंगल आली. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करणार का बघा. थोडी मिस्टेक झाली आणि सिंगलला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. तुमची एखादी चूक किती महागात पडू शकते ना. 8 धावा धावफलकावरती कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि येणारी प्रत्येक धाव तुम्हाला इथे रोखावी लागेल, वाचवावी लागेल आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना घेऊन जावा लागेल. परंतु अनिकेत आणि अविनाश थांबायला तयार नाहीत. 8 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिलात. पहिलं P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी वैभव गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर सिंगल आणि आता या 3 धावा. 8 धावा धावफलकावरती. 23 धावांचं टार्गेट. अजून 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर पायाचा वेध घेतला जातोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या साथीनं 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहिलं गेलं तर जास्तीच्या धावा ठेवण्याचा प्रयत्न वैभव यांच्याकडून केला जाईल. एखाद्या विकेटच्या शोधामध्ये ते देखील असेल, कारण की सलामीचे फलंदाज दोन्ही मातबर शेवटच्या ओव्हरमध्ये ते राहिले तर सामन्याचं चित्र त्यांच्या बाजूनं पलटवू शकतात. हे वैभवला देखील माहिती आहे. त्या अनुषंगानं बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्ट्रायकर एंडवरती कॅप्टन अविनाश स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभे आहेत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतोय. आता पाहावं लागेल. सिंगल येत असताना पाहायला मिळते. 22 स्वरूपाची ही सिंगल. 10 धावा धावफलकावरती. इथून सामना जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7. 7 चेंडू 13 धावा. आता 3-13 कोणाचे वाचतील हे पाहावं लागेल. 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता.
7 मध्ये 13 एक मोठा फटका आला तर सामन्याचे चित्र पलटेल. डॉट बॉल आला तर शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. विशाल जरा साईड व्हायचा आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. इथे देखील आली फक्त आणि फक्त सिंगलने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाते आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती. आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावा हव्यात 12. 6 चेंडू 12 धावा. ओव्हर नंबर 2 साठी गावदेवी जन्नी माता चरई संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. नाव त्याचं बलिराम वारे, काम त्याचं विकेट घेणं आणि त्या विकेट साठी त्याला बक्षीस आले. सन्माननीय संदीपजी जाधव साहेबांकडून 2 विकेट घेतल्या तरी 500 रुपये. 2 विकेट तुम्ही षटकामध्ये कसे 2 विकेट घ्या, सामना जिंकून द्या, 2 विकेट घ्या आणि 500 रुपये घेऊन जा. 6 चेंडू 12 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत. एका बाजूला बलिराम, एकाच्या हातात बॉल, एकाच्या हातात बॅट. एक रोखणार एक ठोकणार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 12 धावा. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आता समीकरण बदलले. 5 चेंडू 6 धाव संख्येची आवश्यकता. बलिराम वारे यांना एकच सांगेल, विजला असं जरी आज तुझी कहाणी अजून संपली नाही. हे पडणं तर क्षणिक आहे, जिद्द अजून संपली नाही. आणि आज जरी हरलास तू, उद्या जिंकणार नाही हे शक्य नाही. आणि उद्याचा सूर्योदय तुझ्या नावानं असेल हे विसरून चालणार नाही. 5 चेंडू 6 धाव संख्येची आवश्यकता. यावेळेस बॉल स्लॉट मध्ये विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय अनिकेतच्या बॅट मधून. बॉल सीमा पार. विजयी षटकार. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन रवलनाथ चषक 2026 चा विजेता संघ